काहीच नाही, मोहोळकर कुटुंबाने खूप आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं आणि त्या निमंत्रणाला मान देऊन आजच्या त्यांच्या संस्थेच्या कार्यक्रमाला आलोय. मला वाटतं अनेक दिवसापासूनची त्यांची इच्छा होती आणि ते कुटुंब माझ्या मनापासून प्रेम करतं. अशा कुटुंबाच्या कौटुंबिक कार्यक्रमाला जावं, शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमाला जावं म्हणून आज आम्ही याच्यापेक्षा वेगळं काहीच कारण. काल भाऊ आपण सोलापूरमध्ये कार्यक्रमामध्ये बोलताना भावना व्यक्त केली होती की सावज टप्प्यात आले, नेमकं सोलापूरच्या कुठल्या नेत्याला हा विचार आहे? आता जर सावज टप्प्यात आलेलं आहे हे जर तुमच्या मीडियावर मी सांगितलं तर ते तितकंसं योग्य होणार नाही आणि हा विषय होत राहतो. असं काही अगदी कुठला सावज आणि कुणाला स्पेसिफिक असं नाही आहे. पण ज्या लोकांनी ज्या पद्धतीचं षडयंत्र रचलेलं आहे, माझ्या विरोधातही रचलेलं षडयंत्र होतं, त्या बाबतीत आपण बघितलं असेल किती खालच्या पातळीचं राजकारण होतं. त्या दृष्टिकोनातनं बोललेलं होतं, याच्यापेक्षा वेगळा काय विषय नाही. काय भाऊ, कोण षडयंत्र असते, कोण तुम्हाला अडवतंय नेमकं? अंबानी पहा, अंबानी काही गोष्टी वेळेत मिळाल्या पाहिजेत आणि काही गोष्टीला आपल्यापर्यंत पोहोचायला अपेक्षित वेळ दिला पाहिजे. उजनी धरणाची पाणी पातळी की भाऊ वारंवार आता खाली जाते, अजून 2 महिने उन्हाळा बाकी आहे, कशा पद्धतीने नियोजन केलं जाणार? बिलकुल उजनीच्या पाण्यासंदर्भात आपण प्रॉपर नियोजन केलेलं आहे आणि करतो पण आहे आणि अगदी ऐन उन्हाळ्यात सुद्धा उजनीचं पाणी लोकांना कमी पडणार नाही अशा पद्धतीनं प्रॉपर नियोजन माननीय विखे पाटील साहेब खात्याचे मंत्री आहेत, मी पालकमंत्री आहे आणि इथले सगळे लोकप्रतिनिधी मिळून आम्ही केलेला. नक्कीच आपण पाहतोय की